तुम्हाला पण शिकायचे असेल जर वाफेवरचे अशा प्रकारचे साबुदाण्याचे पापड, तर चला या बघूया आपण कसे करतात। आज आपण बनवूया साबुदाण्याचे वाफेवरचे पापड। मी अर्धा किलो साबुदाणा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला व रात्रभर झाकून ठेवलेला आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी हा साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे। त्यानंतर मी एक कापड घेऊन त्याला छोटे छोटे गोल आकारात कापून घेतले। कापड घेताना त्याचा रंग जाणार नाही हे बघायचे। कापलेले हे गोल मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले। त्यानंतर इडली पात्रामध्ये ते गोल पसरवून घेतले आहे। इडली पात्रामध्ये 3 ग्लास पाणी टाकले व ते पाणी उकळायला ठेवले आहे। साबुदाण्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्हाला जर हे पापड वेगवेगळ्या रंगाचे करायचे आहे तर तुम्ही तसे पण करू शकता, त्यामध्ये खायचा रंग मिक्स करू शकता। रात्रभर साबुदाणा भिजल्यामुळे तुम्ही बघू शकता दाणे व्यवस्थित फुटत आहेत। हे बघा, अशा प्रकारे हे दाणे व्यवस्थित फिरलेले आहेत, हे आपल्याला लक्षात येत आहे। कापलेले छोटे छोटे गोल ह्या इडली पात्रामध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहेत। गोल पसरवून झाल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला जे मीठ टाकून भिजवलेला जो साबुदाणा आहे तो आपल्याला त्यामध्ये टाकून थोडासा पसरवून घ्यायचा आहे व उकळलेल्या पाण्यावर हे इडली पात्र आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे। तीन ते 4 मिनिटात आपले हे वाफेवरचे पापड तयार होतात। त्यानंतर हे एखाद्या कोरड्या कपड्यावर पलटवून घ्यायचे आहेत व 2 ते 3 दिवस आपल्याला वाळवायचे आहेत। अशा प्रकारे आपले वाफेवरचे पापड तयार होत असतात। हे पापड तळल्यावर फुटून दुप्पट तिप्पट होत असतात व खायला खूप चविष्ट वाटत असतात। तुम्ही पण एकदा करून बघा। आधी जर वाफेवरचे पापड तयार करत होतो तेव्हा आपण खूप सारे झाकण जमा करून त्याला तेल लावून अशा प्रकारचे पापड तयार करत होतो, परंतु अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही वाफेवरचे पापड तयार करू शकता। एकदा नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल। सायंकाळला हे कापडचे व्यवस्थित वाढले आहे व अलगद निघत आहेत। आता हे पापड 2 ते 3 दिवस आपल्याला पुन्हा वाढवायचे आहेत। वाढल्यानंतर हे पापड आपले असे दिसत आहेत।